तर बदलापूर आणि कोलकाता सारख्या वाढत्या घटनांचा निषेध म्हणून मवियानं आक्रमक पवित्रा घेतलाय। अंबादास दानवेंसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आपण ती पाहूया। अंबादास दानवे जे आहे तर आंदोलन करतायत, आपल्यासोबत दानवे आहेत। हे आपण जर इथं बघितलं तर अंबादास दानवे हे कपडे काळे घालून जे आहे तर विमानतळाच्या बाजूला पोहोचलेले आहे आणि विमानतळावर ते मोदींना जे आहे 1 इंच हटणार नाही, पण दम येतं हटवून दाखव। ताब्यात सक्तीचा वापर करत आता ताब्यात घेणार आहे। ठीक आहे, पोलिसांचं हे पहा, पोलिसांना ही सक्ती जर बदलापूरमध्ये 12 तासात गुन्हा दाखल करत त्यावेळेस करायला पाहिजे होती पोलिसांनी सक्ती। आता आमच्यावर काय करता, आम्ही काय अतिरेकी का? पुढची पोलीस लावले, इथं 1000 2,000 पोलीस लावले, आम्ही काय अतिरेकी का? तिथं अतिरेकी काश्मीरमध्ये घुसतात, तिथं कोणी काही करत नाही। बदलापूरमध्ये 12 घंटे 14 घंटे गुन्हा दाखल केला नाही, तिथं कोणी काही करत नाही। आम्हाला काय दाखवता सक्ती? पंतप्रधानांची सुरक्षा मोठी आहे आणि तिथं गोंधळ। आम्ही पंतप्रधानाचा आदर करतो, पंतप्रधानाच्या सुरक्षेला धक्का आम्हीच लागू देणार नाही, समजलं? सैनिक असो नाही तर नसो, पोलीस असो नाही नसो, आमची पण जबाबदारी आहे पंतप्रधानाच्या सुरक्षितेची। आमचं काय पंतप्रधान असुरक्षित व्हावं असं थोडी वाटतं आम्हाला। पंतप्रधान सुरक्षितच असावे, कारण या देशाचे ते प्रमुख आहेत, त्यामुळे त्याच्याविषयी आदरच आहे आमचा। पण तुमचं प्रतिकात्मक आंदोलन हो, आमचं प्रतीक पुढे जाऊ देणार। ठीक आहे ना, ते त्यांच्या पद्धतीने काम करतील, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू। हे होते अंबादास दानवे आणि ते सांगतात की आमचं तर काळे कपडे घालून मवियाचे नेते दाखल झाले आहेत। पंतप्रधानांच्या दौऱ्याचा यावेळेस निषेध केला जात आहे, मात्र पोलिसांचा देखील बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन देखील खबरदारी घेत आहे। बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच राज्यामधील महिलांच्या वाढत्या अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भात मवियानं आक्रमक पवित्रा घेतलाय। काळे कपडे घालून यावेळेस छत्रपती संभाजीनगरमध्ये मोदींच्या दौऱ्याचा निषेध केला जातोय। तर हातामध्ये फलक घेऊन इथे सगळेच शिवसैनिक जमले आहेत, मवियाचे कार्यकर्ते देखील आहेत। राज्यव्यापी निषेध केला जातोय। महाराष्ट्राच्या संस्कृतीत यावेळेस अनेक दुर्घटना घडत आहेत, महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि याच अत्याचारांच्या निषेधार्थ हातामध्ये फलक घेऊन हे सगळेच मवियाचे कार्यकर्ते एकवटले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यावेळेस दौऱ्याला निषेध केला जाणार आहे। काळे कपडे घालून सगळे मवियाचे कार्यकर्ते एकवटले आहेत, विविध फलक हातामध्ये घेतले आहेत। या फलकांवरती कोलकात्यातील घटना असेल, शिवाय महिलांवरील होणाऱ्या दररोजच्या अत्याचाराच्या घटनांविरोधात यावेळेस आवाज उठवला जातोय। सरकार आमचा भाऊ आहे, पोलीस आमचा भाऊ आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावला जाणार आहे आणि यासाठीच ते थोड्या वेळात संभाजीनगरच्या विमानतळावर पोहोचणार आहे। मात्र त्यापूर्वीच महाविकास आघाडीकडून मोदींना विरोध होण्याची शक्यता आहे, कारण महाविकास आघाडीने ज्या ठिकाणी मोदी विमानतळावर पोहोचणार आहे त्याच्या बाजूला एक बैठक बोलवली आहे आणि या बैठकीत काळे कपडे घालून येण्याचे आदेश दिले। त्यामुळे या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मोदींना विरोध होऊ नये यासाठी हा बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत जे आहे तर पोलीस अधिकारी आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे तर या ठिकाणी लाठ्या काठ्या घेऊन या ठिकाणी उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठा असा बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। ही मातोश्री हॉटेल आहे विमानतळाच्या बाजूला आणि याच ठिकाणी ही बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या जी बैठक होणार आहे त्यात कोणताही विरोध मोदींना होऊ नये आणि कोणत्या पद्धतीने आंदोलन होऊ नये याची खबरदारी जी आहे तर या ठिकाणी पोलीस घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठा पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। वरिष्ठ अधिकारी असतील, DCP, ACP आणि PI हे सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि त्यांच्याकडून आता या सगळ्या बंदोबस्ताचा आढावा घेतला जात आहे। महाविकास आघाडीच्या जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना काळे कपडे घालून येण्याचा जे आहे तर आदेश देण्यात आले, त्यामुळे एकंदरीत आज मोदींना विरोध करण्याचा महाविकास आघाडीकडून प्रयत्न केला जाऊ शकतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आता विमानतळ परिसराला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।